welcome you all back again. Hi everyone and greetings, and we welcome you back again to our Sunday live service. I hope you're all blessed and you're all doing well. Hi, praise the Lord, Richie. Hi. Greetings and welcome. So we'll wait for all of you to join in. आप जल्दी जल्दी जुड़ जाइए ताकि हम वचन और आराधना में जा सके. Praise the Lord. मैं मिलकर आराधना करें इस समय. Thank you, Father, for gathering us one more time. We worship you and we praise you. We've come to worship you, to lift your name on high. Thank you, Lord. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे. ऐ प्रभु तू ही तो, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू. ऐ यीशु तू ही तो,
रहा, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, दुनिया की भीड़ में क्यों खो रहा। गुनाहों में था अब तलक तू जो फंसा, मकड़ी के जाल में था जो फंसा, गुनाहों में था अब तलक तो जो फंसा, मकड़ी के जाल में था जो फंसा, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, तू आजा घर लौट आ बेटे घर लौट आ, दुनिया की भीड़ में क्यों खो रहा। थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग इन। धन्यवाद हम साथ जुड़ने के लिए। आगे का समय हम आराधना में बिताएंगे, तो सॉरी वचन में बिताएंगे, तो इस वीडियो को शेयर कीजिएगा। गॉड ब्लेस यू। Hello. Put that off there, let us see. No, put that off others. Now see. It was better before. Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. Yeah, one minute. Huh? 1 minute. Come, sir. Is it okay or you want light? Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Is it clear? And now that time it was clear. Yeah. One minute. Just adjusting it to see how it is. Are you on the light? It's not working. No, it's not working. Okay, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Yeah. So, how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Praise God. प्रभूची स्तुती असो. Yeah, you're all blessed.
तुम्ही सर्व आशीर्वादित आहे. We are blessed आम्ही आशीर्वादित because आहे. of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Don't fear. भिऊ नका. You don't have to fear. आपल्याला भियायची काय गरज नाही. Yeah, 1 minute, I'll just set it right. I don't know, where is the problem? I'll just pull it up. Yeah, just 1 minute, just hold on, please. Now it's okay? Yeah, okay. I know this is a desperate moment for many people. आणि ही खूप हताश क्षण आहे खूप लोकांसाठी. But I told you this coronavirus is not a disease. पण मी तुम्हाला सांगितलं हा जो कोरोना विषाणू काय रोग नाही. It's not a plague. हे महामारी नाही. It's just a virus. फक्त एक विषाणू आहे. But they have instilled so much fear from every platform पण प्रत्येक मंचातून त्यांनी लोकांच्या मनात इतकी भीती घातली that आहे people are dying more out of fear than this virus. की लोक विषाणूपेक्षा भीतीने अधिक मरत आहेत. Even many have asked me about this vaccine, अनेक लोकांनी मला ह्या लसाविषयी विचारले आहे. because since many have been speaking about connecting this to the scripture. अनेक लोक ह्या लसाला आत्मिक गोष्टी बरोबर जोडून ठेवली आहे. But let me tell you, this vaccine is not the mark of the beast. पण मी तुम्हाला सांगतो हा जो लस आहे स्वापतच्या काही खून नाही. And there is no chip in it. आणि त्याच्यामध्ये कुठलाही चिप नाही. And it is not that if you take it, you will go to hell. No. आणि असं नाही की जर तुम्ही लस घेतले तर तुम्ही नरकात जाणार असं नाही. Many are connecting this to Revelation 13. अनेक लोक ही जी लस आहे प्रकटीकरण 13 बरोबर जोडत आहे. Which I want to tell you जे मला तुम्हाला सांगायचं is आहे not for the now, ती आतासाठी नाही but for the future. पण भविष्यासाठी आहे. When the age of our Father's grace जेव्हा आपल्या पिताच्या कृपेचे जे युग is आहे over, ती समाप्त होतो तेव्हा then it will be introduced मग ह्या गोष्टीचा परिचय होणार or implemented. किंवा ते लागू येणार आहे. We are not under God's wrath. आम्ही देवाच्या क्रोधाखाली So नाही. don't bring that of the future now म्हणून भविष्याची जी घटना आहे आता आणू नका and start living that life. आणि तो जीवन तुम्ही जगू नका. But we need to pray पण आम्ही प्रार्थना केलं पाहिजे and declare आणि घोषणा केली that पाहिजे there is a great exposure की एक महान उघडकीस होणार of आहे. many of the hidden agendas अनेक जे लपलेली जे गोष्टी आहेत and त्याच्याविषयी all the lying and cheating and stealing and strife. आणि सर्व जे खोटा आहे फसवणे आहे आणि भांडणाविषयी सर्व Yeah. उघडकीस होणार So आहे. we must pray that God exposes all these things from every platform. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे की प्रभू सर्व मंचावरून हे जी गोष्टी आहे उघडकीस So केली let's stop talking about the doom and the gloom, म्हणून उदासीविषयी अंधकाराविषयी दुर्दैविषयी बोलण्याचे the आपण last थांबूया. days, the perilous times. आणि शेवटच्या दिवस धोकादायक वेळेविषयी आपण बोलण्याचे And थांबले God wants पाहिजे. to tell us to be excited. आणि देवाला आपल्याला सांगायची इच्छा आहे की आपण उत्तेजित असलो पाहिजे. Wake up every day with great expectancy. आणि दररोज आपण उठले पाहिजे महान अपेक्षा धरून. Yeah, we are entering into a new time, आम्ही एक नवीन काळात प्रवेश करत आहे in the greatest times on earth आणि पृथ्वीमध्ये सर्वात श्रेष्ठ वेळेमध्ये आम्ही प्रवेश करत आहे as believers in Christ. आणि ख्रिस्तामध्ये विश्वासू म्हणून. So the devil fears म्हणून शैतान घाबरतो and even hell fears. आणि नरक देखील That's why घाबरतो. they don't want you to know these are excited times for God's children. म्हणून त्यांची इच्छा नाही की तुम्हाला कळले पाहिजे की देवाच्या लेकरांसाठी उत्तेजित वेळ So आहे. you're not excited. आणि जेणेकरून तुम्ही उत्तेजित So he नसते can put fear in you. जेणेकरून शैतान तुमच्यामध्ये भीती And you घालू may शकतो. start living that fear life instead of that faith life. आणि विश्वासाच्या जीवनाच्या ऐवजी तुम्ही भीतीचे जीवन जगले पाहिजे म्हणून. So let's dump that escape plan म्हणून ते निभावण्याचे जे योजना आहे त्याला आपण बाजूला ठेवूया and abandon the perilous times, आणि जे धोकादायक वेळ आहे त्याचा आपण त्याग करूया. the doom and gloom theories, आणि जे उदास आणि दुर्दैवाचे जे शिकवण आहे ते and run after revelation. आणि प्रकटीकरणाच्या मागे आम्ही धावलो The पाहिजे. problem is many have information but they don't have the revelation. अनेक लोकांमध्ये समस्या अशी आहे की त्यांच्याकडे माहिती आहे पण प्रकटीकरण And let us be empowered to manifest in these now times. म्हणून आपण शक्तिशाली होऊया ह्या आताच्या काळामध्ये प्रगट व्हायला. These are amazing times, आणि ही अद्भुत वेळ आहे days of glory. आणि महिमाचे दिवस आहे. The Lord Jesus said, आणि प्रभू येशूने "You are going to do सांगितले greater things than me." आणि माझ्यापेक्षा तुम्ही महान गोष्टी करणार We have आहात. not yet finished that. आणि आम्ही ते महान गोष्टी अजून Yet संपवले many नाही. Christians are speaking, writing, believing about the rapture now. अनेक ख्रिस्ती लोक बोलत आहे लिहित आहे आणि विश्वास करत आहे स्वर्गग्रहणाविषयी आता. These are not those आणि times. ही वेळ
तो वेळ नाही. You know, you should not speak about the rapture now. आता तुम्ही स्वर्गग्रहणाविषयी नाही बोलले पाहिजे. In fact, the Bible does not reveal the day or hour. आणि खरोखर शास्त्र दिवस किंवा तास आपल्याला प्रगट केले Even the नाही. angels of heaven don't know. आणि स्वर्गाच्या देवदूतांना देखील तो Except दिवस our माहिती Father. नाही. फक्त आपल्या पिताला तो दिवस माहिती आहे. Amen. Amen. So don't predict any day or year or time. म्हणून कुठलाही वर्ष, कुठलाही दिवस, कुठलाही वेळचा अनुमान तुम्ही लावू नका. Amen. God Amen. won't take us away now प्रभू आपल्याला घेऊन जाणार नाही आता. and leave the world to go to hell. आणि जगाला असं सोडून देणार नाही नरकात No, जाण्यासाठी. this is the kingdom age आणि ही राज्याची युग आहे where we are going to rule with Christ. जिथे आम्ही ख्रिस्ताबरोबर सत्ता करणार आहे. Amen. Amen. Rapture, we believe in the rapture, आम्ही स्वर्गग्रहणामध्ये विश्वास धरतो. but it won't happen now. पण स्वर्गग्रहण आता होणार And I नाही. posted on the Facebook आणि मी फेसबुकवर पोस्ट for केला. at least another 100 years minimum. आणि कमीत कमी पुढच्या 100 वर्षापर्यंत तरी. I know many were shocked when they read this. अनेक लोकांना आश्चर्य वाटले जेव्हा ते हे वाचले. You know, when I wrote about Trump जेव्हा मी ट्रम्प विषयी लिहिले many months back, आणि अनेक वर्ष महिन्यापूर्वी I think so, 1 year back, I don't remember, आणि एक 6-7 months back, आणि 6-7 महिन्यापूर्वी I had written about Trump's victory, आणि मी ट्रम्पच्या विजयाविषयी and many बोललो. criticized me. अनेक लोकांनी माझी टीका केली. You know, I had written before the election could be done, आणि इलेक्शन होण्याच्या आधी मी लिहिला होता. but later on, Biden won, पण नंतर बायडन जिंकला. and many people criticized me. अनेक लोकांनी माझी मग टीका केली. But I still believe in Trump. पण तरी मी ट्रम्पमध्येच विश्वास करतो. Amen. Amen. It's easy to believe when you see the results. आणि जेव्हा आपण परिणाम पाहतो तेव्हा विश्वास करायला सोयीचा But होतो. how many will believe पण किती लोक विश्वास करणार even after seeing the results आणि परिणाम बघितल्यानंतर when he is not come? जिथे ट्रम्प तर आला But नाही, according to heaven, पण स्वर्ग अनुसार Trump is one. ट्रम्प जिंकला आहे. According to this earth, आणि या पृथ्वी अनुसार Biden is one. बायडन जिंकला आहे. Wait and watch and wait and see. आणि तुम्ही वाट बघा Wait आणि and watch. वाट बघा आणि तयारीत राहा आणि Amen. वेळ बघा And you'll know the truth. आणि तुम्हाला सत्य कळेल. Before God begins his work, he exposes many things. आणि देव त्याच्या काम सुरू करण्याच्या आधी तो अनेक गोष्टींना उघडकीस करतो. Amen. So I'm telling you, rapture is not now. म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वर्गग्रहण आता नाही. So leave it for the future. म्हणून ते जे स्वर्गग्रहण आहे Okay. भविष्यासाठी So सोडून द्या. yesterday I was speaking to you काल मी तुमच्याशी बोलत about होतो prayer. प्रार्थनाविषयी. And it's a very powerful message that I gave you. आणि खूप सामर्थ्यशाली संदेश मी तुम्हाला दिला Let होता. us continue with that topic आपण तो विषय चालू ठेवूया because it is really very powerful. कारण तो वचन खूपच सामर्थ्यशाली आहे. Just hold on, please. I just left the message. Just hold. Yes. Now we are going to study in more details about yesterday's message आणि कालच्या संदेश विषयी आम्ही अधिक सविस्तर पाहणार आहे because that was a very powerful message. कारण तो खूप सामर्थ्यशाली संदेश होता. Let us go to that message now. आपण तो संदेशाकडे आता जाऊया. Yesterday I was telling you काल मी तुम्हाला सांगत होता about the different kinds of prayer, आणि वेगवेगळ्या प्रार्थनाविषयी and this is very important. आणि ही खूप महत्त्वाची So this is आहे. the part 2 of that. म्हणून हा दुसरा भाग आहे प्रार्थनेचा. It's not what it said. This is part 2 of that. आणि हा दुसरा भाग आहे. What is that? No, what I'm saying, put this on. Is that? No, take it. Okay. Okay. So let us go to the word now. आपण वचनाकडे जाऊया. Yesterday I told you there are different kinds of prayer. काल मी तुम्हाला सांगितले की वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना Now आहे. many don't know about this. अनेक लोकांना ही गोष्टी माहिती नाही Now this is very important आणि ही खूप महत्त्वाची आहे. to know that there are different kinds of prayer, हे जाणून घ्यायला की वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना and आहे you must know about it. आणि तुम्हाला त्या प्रार्थनाविषयी समजलेच पाहिजे. You know, the Bible says आणि शास्त्र म्हणत आहे there are all kinds of prayer. की सर्व प्रकारची प्रार्थना आहे. Ephesians 6:18. आणि 6:18 We read here, आपण इथे वाचतो. praying with
all kinds of prayer. आणि सर्व प्रकारची प्रार्थना करून. Look at this. आणि या गोष्टी All kinds of आणि prayer. सर्व प्रकारची प्रार्थना करून. That means there are many different kinds of prayer. ह्याचा अर्थ आहे की वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे. Praying with all kinds of prayer. आणि सर्व प्रकारची प्रार्थनाने प्रार्थना करणे. Yeah. Now, we must study this. Open your Bible to Ephesians 6:18. आणि आपण इफिकरास पत्र 6:18 कडे आपलं पवित्र शास्त्र उघडूया. And watching to this very thing with all perseverance and supplication for all saints. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. So, first, म्हणून प्रथम Bible talks about different kinds of prayer. जे शास्त्र आहे वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना विषयी बोलत आहे. All kinds of prayer. सर्व प्रकारची प्रार्थना विषयी Another बोलत- translation says, आणि दुसरा अनुवाद बोलत आहे praying with all manner of prayer. आणि सर्व तऱ्हेची प्रार्थना सर्व प्रकारची प्रार्थना करू. One more translation says, अजून एक अनुवाद म्हणत with आहे all kinds of prayer. आणि सर्व प्रकारची प्रार्थना करून सर्व रीतीची So प्रार्थना करू. let us study this now, all kinds of prayer. आणि सर्व प्रकारची प्रार्थनाचा आपण अभ्यास Now, करूया. let me explain to you this way. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्पष्टीकरण In देतो. the world of sports, आणि क्रीडाच्या जगामध्ये there are all kinds of games. आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळ आहे. But every game has its own rule. पण प्रत्येक खेळामध्ये आपापले नियम असतो. And every game, we need to apply those rules for that game. आणि प्रत्येक खेळासाठी तोच नियम आपण त्या खेळासाठी लागू केला For पाहिजे. example, उदाहरणासाठी you cannot play cricket with the rules of football. आणि फुटबॉलचे नियम घेऊन आपण क्रिकेट खेळू शकत नाही. Amen. आमेन. You cannot take the rules of football and use it in cricket, nor take the cricket rules and apply it for football. आणि फुटबॉलचा नियम घेऊन आपण क्रिकेट खेळू शकत नाही आणि क्रिकेटचा नियम घेऊन आपण फुटबॉल खेळू शकत नाही. It's the same way with आणि prayers. तसंच आहे प्रार्थनांबरोबर. There are different kinds of prayer वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे that we in the body of Christ ought to pray की आम्ही जे ख्रिस्ताच्या शरीरात आहे ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना केली पाहिजे. for different situations. वेगवेगळ्या परिस्थितीसाठी. And they all have different rules, आणि ह्या सर्व प्रार्थनामध्ये वेगवेगळे नियम आहे, laws or principles आणि कायदे आहे, तत्व आहे that must be applied आणि ज्याच्या आम्ही लागू केला to पाहिजे make your prayer effective. तुमच्या प्रार्थनाला प्रभावशाली करायला, प्रबल करण्यासाठी. That's why yesterday I told you, म्हणून तुम्हाला काल सांगितले it's not just, yeah, I'm praying. असं नाही की होय मी प्रार्थना करतो. There are different manner of prayers. आणि वेगवेगळ्या तऱ्हेची प्रार्थना And the different rules in prayer. आणि वेगवेगळे नियम आहे प्रार्थनामध्ये. Amen. Amen. The Bible says, pray at all म्हणून times. शास्त्र म्हणत आहे सर्व प्रसंगी प्रार्थना Means करा. for every occasion. म्हणजे प्रत्येक प्रसंगासाठी तुम्ही प्रार्थना But you करा. need to know which kind of prayer to pray for that particular occasion. आणि तुम्हाला समजले पाहिजे एका प्रसंगीसाठी कुठल्या प्रकारची प्रार्थना तुम्ही केली Now पाहिजे. that is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You can't be saying, I'm just praying. आणि तुम्ही असं बोलू शकत नाही मी फक्त प्रार्थना करतो. What kind of prayer you're praying for that particular situation? आणि त्या विशिष्ट परिस्थितीसाठी तुम्ही कुठल्या प्रकारची प्रार्थना करत आहे. And are you using the rules of that particular prayer? आणि त्या विशिष्ट प्रार्थनासाठी जे कायदा लागू होतो त्या कायद्याचे तुम्ही उपयोग करत आहे का. Now that is the knowledge you need to have. आणि ही ज्ञान तुम्हाला असली पाहिजे. I'll teach you more आणि तुम्हाला अधिक so you शिकवणार आहे, understand better. जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. Now the phrase in Ephesians 6:18 which says all prayer, आणि जी वाक्य आहे इफिसिकरा 6:18 मध्ये सर्व प्रकारची प्रार्थना. that means there are different kinds of prayer, more than just asking prayer. आणि मागण्याच्या प्रार्थनापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे, अनेक तऱ्हाची प्रार्थना आहे. Many in the body of Christ know only asking prayer. अनेक ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेकांना माहित आहे की फक्त मागायची प्रार्थना. I want this, that, I want that, Lord. प्रभू मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. And they use the rule of crying and weeping and begging. आणि ते हे नियम लागू करत आहे, ते रडत आहे, भीक मागत आहे, विनंती करत आहे. That is not the rule there. आणि तिथे तो नियम नाही. So that's why we must know
म्हणून आपल्याला कळले पाहिजे different kinds of prayer, वेगवेगळ्या प्रार्थनाविषयी which prayer to use for which occasion, आणि कुठल्या प्रसंगासाठी आपण कुठला प्रार्थनेचा उपयोग केला and पाहिजे what rules to apply for that kind of prayer. आणि त्या प्रकारच्या प्रार्थनेसाठी आपण कुठला कायदा किंवा नियम लागू केला पाहिजे. Amen. Amen. This is the basics आणि ही मूलभूत of आहे prayer. प्रार्थनेची मूलभूत Do गोष्टी we आहे. know that there are prayers of praise, आपल्याला माहिती आहे की स्तुतीची प्रार्थना आहे prayers of intercession, आणि मध्यस्थीची प्रार्थना आहे prayers of thanksgiving, आणि उपकार स्तुतीची प्रार्थना आहे prayers of agreement, आणि सहमतीची प्रार्थना आहे prayers of dedication, आणि समर्पणाची प्रार्थना आहे prayers of warfare, आणि युद्धाची प्रार्थना आहे prayers of taking authority, आणि अधिकाराची प्रार्थना आहे. and the new attachment to this list for the now season is praying by using angels as spiritual weapons. आणि अजून एक यादीमध्ये जोड झालेले आहे की आपण देवदूतांचा उपयोग केला पाहिजे आपल्या आत्मिक शस्त्र म्हणून. अजून एक यादी ह्या गोष्टीमध्ये जोडली गेली That's आहे. why we must be open to revelation. म्हणून तुम्ही प्रकटीकरणाकडे उघडे गेले The पाहिजे. old kind will not help you today. जुन्या प्रकारची मानसिकता आज तुमची मदत करणार No, नाही, it won't help you. तुमची मदत करणार You नाही. need to be open to revelation. तुम्ही प्रकटीकरणाकडे उघडे असले पाहिजे. What God is speaking during this time. आणि ह्या वेळेमध्ये प्रभू काय बोलत आहे Amen. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. You cannot take the Old Testament and use it now. आणि तुम्ही जुना करार घेऊन आता उपयोग करू शकत And नाही. even living in the New Testament, आणि नवीन करारात राहून देखील God is opening up new things for us in the now time. प्रभू आपल्यासाठी नवीन गोष्टी उलगडीस करत आहे या नवीन वेळेसाठी. It won't be like for so many years you have to wait. आणि No. असं आता नसेल की खूप वर्षापर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल. In this new times, आणि ह्या नवीन काळामध्ये everything is accelerated. प्रत्येक गोष्टी वेगाने चालली आहे Things which took months and years आणि ज्या गोष्टीला महिने व वर्षे लागली will take days and hours. आणि ती फक्त आता दिवस व तास लागणार. If you don't know that, जर तुम्हाला ही माहिती you will नाही miss this तुम्ही great event. तुम्ही ही जी महान घटना आहे याला चुकवणार. Amen. आमेन. So be open to the Spirit. म्हणून आत्माकडे उघडे असा Be open to those who have revelation. आणि ज्या लोकांकडे प्रकटीकरण आहे त्यांच्याकडे उघडे असा. Amen. Amen. So you prepare your life for the now time. जेणेकरून तुम्ही तुमची तयारी करत आहे आताच्या काळासाठी. This wrath is not for the body of आणि Christ. हा जो क्रोध आहे ख्रिस्ताच्या शरीरासाठी नाही. So don't take it upon yourself. म्हणून हा जो क्रोध आहे स्वतःवर घेऊ नका. Yesterday I told you, काल तुम्हाला सांगितले if you don't know prayer, जर तुम्हाला प्रार्थना माहिती you नाही can even open up the door for the devil. तुम्ही शैतानासाठी देखील दार उघडू शकत आहे. And I explained to you आणि तुम्हाला स्पष्टीकरण दिले very clearly yesterday. आणि खूप स्पष्टपणाने काल. Because people think, what wrong could happen when I'm praying? आणि लोकांचा विचार आहे जेव्हा मी प्रार्थना करतो तर प्रार्थनामध्ये काय चुकीच्या गोष्टी Many असू things शकतो. wrong could happen, अनेक चुकीच्या गोष्टी घडू even शकतात in prayer. प्रार्थनामध्ये देखील. Amen. Amen. That's what Jesus could say, that hypocrites also pray. म्हणून येशू म्हणाला की ढोंगी देखील प्रार्थना They love to करतात. pray. त्यांना प्रार्थना करायला खूप आवडतो. Amen. Amen. So even the disciples asked Jesus, म्हणून शिष्याने देखील येशूला teach विचारलं, us to pray. आम्हाला प्रार्थना करण्यासाठी Today शिकव. people say, what we have to learn? आणि आज लोक म्हणत आहे प्रार्थनामध्ये काय Praying शिकायचं is आहे? just talking to God. आणि प्रार्थना म्हणजे फक्त देवाशी बोलणे आहे. So why should we learn prayer? आणि प्रार्थना मग काय शिकलो पाहिजे. These are immature आणि Christians. हे अप्रौढ ख्रिस्ती आहे. The Lord didn't say, what are you asking? आणि प्रभूने सांगितलंय ना तुम्ही का मागत आहे How can I teach you prayer? आणि मी तुम्हाला प्रार्थना कसं शिकू. Prayer is just talking to आणि God. प्रार्थना म्हणजे फक्त देवाशी Go बोलणे and talk to God. देवाशी जाऊन No. बातचीत करा नाही. He taught them. आणि प्रभू येशूने शिष्यांना शिकवले He taught them. आणि त्यांना शिकवले अभ्यास दिले. Because there are many Christians who will tell you, कारण असं अनेक ख्रिस्ती जे तुम्हाला सांगतील there's nothing to learn in prayer. आणि प्रार्थनामध्ये शिकायची अशी काही गोष्टी In नाही. your family, तुमच्या कुटुंबामध्ये as children, लेकरे म्हणून you don't learn. आणि तुम्ही You just शिकत नाही. talk to your parents. तुम्ही असंच आपल्या पिताशी बोलत Like आहात that you talk to God. आणि तसंच तुम्ही देवाशी बोला. If that was the case, जर अशी स्थिती असते why didn't Jesus tell the disciples मग येशूने शिष्यांना का सांगितले when नाही. they told him, ज्या शिष्याने येशूला Lord, teach us to विचारले pray? की प्रभू आम्हाला प्रार्थना He didn't करण्यासाठी correct शिकव. them. प्रभूने त्यांना सुधारले नाही. what can I teach? मी तुम्हाला काय शिकू. You can talk. तुम्ही बोलू I शकता. won't teach you. मी तुम्हाला प्रार्थना शिकवणार नाही. He taught them. प्रभूने त्यांना प्रार्थना करायला शिकवले. But did he pray that prayer, that the Lord's prayer? पण प्रभूने ती प्रभूची प्रार्थना केली का. I will teach you about that. आणि त्याच्याविषयी देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. You know, now many things that you have learnt आणि अनेक गोष्टी जे तुम्ही शिकले आहेत in these now times, ह्या आताच्या you काळामध्ये need to unlearn
तुम्ही त्याला जसं काही शिकले नाही तसं You केले must पाहिजे. remove it तुम्ही ते काढले पाहिजे and put the new revelation. आणि नवीन प्रकटीकरण ठेवले पाहिजे. Amen. आमेन. Okay. Let's go a little further now. आपण पुढे जाऊया. Some Christians have only used one kind of prayer. आणि काय ख्रिस्ती लोक फक्त एक प्रकारच्या प्रार्थनेचा उपयोग They केला. never knew that there are different kinds of prayer. त्यांना माहितीच नव्हते की वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना And they didn't even pray that one kind of prayer with rules. आणि ते एक प्रकारची प्रार्थना नियमाबरोबर देखील केले नाही. They didn't apply the rules for that त्यांनी prayer. त्या प्रार्थनेसाठी नियम देखील लागू केले नाही. Most of the Christians in the body of Christ, आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेक जे ख्रिस्ती they आहेत only used praying and crying and pleading and begging God to do something. आणि ते फक्त रडत होते, विनंती करत होते, भीक मागत होते देवाकडे की देवाने काहीतरी केले पाहिजे. You know, I told you yesterday, आणि कालच तुम्हाला सांगितले God knows everything. देवाला प्रत्येक Why गोष्ट should you plead and beg? माहिती. मग तुम्ही भीक व विनंती का केली पाहिजे? If He's our Father, जर तो आपला पिता आहे why we have to cry? आपल्याला का रडायची गरज आहे? Can't He not help us without our crying? आणि आपल्या रडण्याशिवाय देव मदत करू शकत नाही का? If He knows everything, जर देवाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे so why is not doing it without our asking? मग आपल्या मागितल्याशिवाय देव का काय See, करत नाही? these questions must be answered. आणि ह्या प्रश्नांची आम्ही उत्तर दिले Otherwise, पाहिजे. you will not know to pray. नाहीतर तुम्हाला प्रार्थना कसं करायला हे माहिती नसेल. That is why we see the poor quality of prayer in the body of Christ. म्हणून आपण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये प्रार्थनाच्या असं वाईट प्रकार पाहतो, गुण Yeah, पाहतो. that's why some of the people's Christian thought is, come on, let us all raise many people together and we'll bounce at the throne of God, bombard the throne of God. म्हणून अनेक ख्रिस्ती लोकांचं असं विचारायचं आपण सर्व एकत्रित होऊया आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मारा करूया, Shake the दाराला throne. आम्ही ठोकूया, सिंहासनाला आपण हलवूया. No, like the people of this earth do. आणि पृथ्वीचे जसं लोक करत Come on, आहेत, let us do demonstration चला आपण प्रयोग निर्देशन करू and knock at the door of the government. आणि सरकारच्या जे दारावर आपण ठोकूया. See, because He is not helping us. कारण सरकार आमची काय मदत करत The नाही. same Christians are using. आणि तसंच तोच उदाहरण ख्रिस्ती लोक God will not घेत आहे hear आणि करत one आहे. person's prayer. आणि प्रभू एक व्यक्तीच्या प्रार्थना ऐकणार We नाही. all have to come forward आपण सर्व एकत्रित आलो and पाहिजे bang the door of heaven. आणि स्वर्गाचे दार आम्ही ठोकले Oh पाहिजे God, की हे देवा, are you answering or not? आणि तुम्ही उत्तर देत आहे किंवा Otherwise we नाही, will die. नाहीतर आम्ही We- मरून जाणार. Is He so hard-hearted? आणि देव इतका कठोर हृदयाचा आहे का? Is He the one who doesn't want to answer your आणि prayers? तो असा व्यक्ती आहे की ज्याला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर द्यायची इच्छा नाही? Unless you persistently beg and plead. जोपर्यंत तुम्ही चिकाटीपणाने भीक मागत नाही, विनंती करत Is नाही He तोपर्यंत. so hard-hearted? आणि तो इतका कठोर हृदयाचा आहे का? You know, people have formed that आणि mentality लोकांनी अशी मानसिकता मन तयार because of the केली. wrong messages. चुकीच्या संदेशांमुळे We have to shake the throne. आपल्याला सिंहासन हलवावं Means लागेल. He won't do it. म्हणजे देव तर एकटा करणार नाही. See, that is not the case. आणि अशी परिस्थिती नाही That's not the case. आणि अशी स्थिती मुळीच नाही. He wants to do more than even you want to receive. आणि तुम्हाला प्राप्त करण्याच्या पेक्षा देवाला तुम्हाला अधिक द्यायची इच्छा आहे. In fact, everything that Jesus did was legally done. आणि खरोखर जो प्रत्येक गोष्टी येशूने केला होता तो कायदेशीर रीतीने That केला you don't होता. need to fight. की तुम्हाला लढाई करायची गरज नाही. You need to believe. तुम्ही फक्त विश्वास धरले पाहिजे. Means म्हणजे agree. सहमत झाले पाहिजे. Agreeing is a very powerful kind of prayer. आणि सहमत होणे ही खूप सामर्थ्यशाली प्रकारची प्रार्थना आहे. God has tied everything that He has for us with our yes. आणि देवाकडे जो प्रत्येक गोष्टी आहे त्यांनी ते सर्व गोष्टी बांधलेल्या आहे आपल्या होय बरोबर. That's all. आणि एवढंच आहे. Amen. आमेन. If man says yes, जेव्हा मनुष्य होय बोलतो, I agree, मी सहमत आहे, you receive. तर तुम्हाला मिळेल. I told you yesterday, आणि कालच तुम्हाला the सांगितलं whole world's sin is paid for. आणि पूर्ण जगाची पापाची भरपाई झाली That आहे. not even one need to go to hell. की एकही व्यक्तीला नरकात जायची काहीच गरज नाही. It's not man waiting, आणि मनुष्य वाट बघत नाही, it's God waiting. आणि देव वाट बघतो That man should say yes, की मनुष्याने होय म्हटला पाहिजे and salvation is released to him. आणि मग तारण त्याच्याकडे मोकळा केला जातो. Amen. आमेन. He's not going to do that salvation work
after man says yes? आणि मनुष्य होय बोलल्यानंतर प्रभू तारणाचे काम करणार नाही. No. नाही, He's already done it. त्यांनी तारणाचे काम आधीच केली आहे. It's not man waiting. आणि मनुष्य वाट बघत It नाही is God waiting. आणि देव वाट बघतो He can do nothing आणि तो काय करू शकत unless नाही man says amen. जोपर्यंत मनुष्य आमेन किंवा होय बोलत नाही. Amen. आमेन. So, instead of only using that one prayer, आणि एकच प्रार्थनाचा उपयोग करण्याच्या where many ऐवजी Christians know, crying and pleading and begging. आणि जिथे अनेक ख्रिस्तींना माहिती आहे की रडले पाहिजे, भीक मागितले पाहिजे, विनंती केली Do you पाहिजे. know there's a prayer of declaration? आणि तुम्हाला माहिती आहे की घोषणाची प्रार्थना आहे You declare आणि तुम्ही जाहीर करतात and it happens. आणि गोष्टी घडतो. For example, उदाहरणासाठी you can't use a prayer of asking God to do something because the devil is attacking you. आणि शैतान तुमच्यावर हमला करत आहे म्हणून तुम्ही देवाला सांगू शकत नाही की तुमच्यासाठी काहीतरी करा. See, this prayer becomes wrong आणि ही प्रार्थना चुकीचा होतो because the rules that you're applying for this prayer is wrong. कारण जे नियम तुम्ही या प्रार्थनासाठी लागू करत आहे ती चुकीचा आहे. But you'll say, I'm praying. No. पण तुम्ही बोलाल मी तर प्रार्थना करतो ना देवाकडे. This prayer is of no use. आणि ही प्रार्थना निरुपयोगी आहे. Many will say, someone is praying, that's enough. आणि कोणी बोलेल की कोणीतरी प्रार्थना करत आहे तो पुरेसा आहे. No. नाही. You have to play by rules. आणि तुम्ही नियमाने खेळले Now, पाहिजे. if the devil is troubling you, जर शैतान तुम्हाला त्रास देत if you आहे, don't know which prayer to use, जर तुम्हाला माहिती नाही त्यावेळेस कुठल्या प्रार्थनेचा उपयोग because केला asking पाहिजे. and receiving also is prayer, कारण मागणे आणि प्राप्त करणे देखील using प्रार्थना. authority is also आणि prayer, अधिकाराचा उपयोग करणे देखील प्रार्थना आहे. declaring is also आणि prayer. जाहीर करणे देखील प्रार्थना आहे. So, which prayer to use? म्हणून कुठल्या प्रकारची प्रार्थनाचा If you know, उपयोग केला if you पाहिजे. know only one prayer, जर तुम्हाला फक्त एकच प्रार्थना माहिती Lord, please do की something. प्रभू काहीतरी करा, That prayer will not be answered when your case is different. आणि त्या प्रार्थनेचे तुम्हाला उत्तर मिळणार नाही जेव्हा तुमची परिस्थितीच When वेगळी the आहे. devil is attacking जेव्हा you, शैतान तुमच्यावर हमला and if you करतो come to God and आणि say, जेव्हा तुम्ही देवाकडे येऊन बोलता when you come to God in आणि prayer, जेव्हा तुम्ही प्रभूकडे प्रार्थनामध्ये येता oh God, की हे देवा the devil is troubling me, शैतान मला त्रास देतो, do something. काहीतरी करा, That prayer cannot be heard. तो जो प्रार्थना आहे प्रभू ऐकणार नाही That prayer cannot be heard. आणि तो प्रार्थना ऐकले जात नाही. That's a wrong prayer in the situation. आणि या परिस्थितीमध्ये तो चुकीचा प्रार्थना होतो. Did you understand this? तुम्हाला हे कळले का? This is a wrong prayer आणि ती एक चुकीचा प्रार्थना आहे in the situation. त्या परिस्थितीमध्ये. You cannot ask the Lord to take away the devil. आणि तुम्ही प्रभूला सांगू शकत नाही शैतानाला काढायला. No, नाही. He won't do it. आणि प्रभू ते करणार नाही. You say, why God is not answering my prayer? आणि तुम्ही बोलणार प्रभू माझ्या प्रार्थनेचे उत्तर का देत नाही? Wrong prayer you're using आणि चुकीच्या प्रार्थनेचे तुम्ही for उपयोग that करता. situation. त्या परिस्थितीसाठी. Amen. आमेन. For this kind of आणि situation, अशा प्रकारच्या you परिस्थितीसाठी need to use the prayer of authority. तुम्ही अधिकाराच्या प्रार्थनेचा उपयोग केला In the पाहिजे. name of Jesus, येशूच्या नावात be gone. निघता हो. See, for this आणि situation, ह्या परिस्थितीसाठी you must use this prayer. तुम्ही ह्या असं प्रार्थनेचा उपयोग केला पाहिजे. And the rule is आणि नियम आहे that you have to use authority. की तुम्ही अधिकाराचा उपयोग केला So पाहिजे. you must know the rules. म्हणून तुम्हाला नियम कळले पाहिजे Study the rules of this authority. आणि अधिकाराचे नियम तुम्ही शिका. Who you are, तुम्ही कोण आहे, your true identity. तुमचे खरं ओळख. See, so every prayer is different. म्हणून प्रत्येक प्रार्थना वेगळी आहे. There are so many prayers. अनेक प्रकारची प्रार्थना आहे Even the new prayer I told you is attached today, आणि नवीन प्रार्थना देखील आज जुडली गेली आहे which is very, very powerful जी खूप खूप for सामर्थ्यशाली these times. ह्या I will काळासाठी. teach you about that too. आणि तो प्रार्थना देखील मी तुम्हाला But did you शिकवणार आहे. understand? पण तुम्हाला कळले का? Here, begging and pleading prayer won't help. आणि ते भीक मागणे विनंतीची प्रार्थना तर काय मदत करणार Asking God won't help. आणि देवाकडे मागणी करणे विचारणे काय मदत करणार नाही. No. नाही. He won't answer that prayer. आणि प्रभू त्या प्रार्थनेचे उत्तर देणार नाही. You must know the rules of that situation. आणि त्या परिस्थितीचे नियम तुम्हाला कळले पाहिजे. If the devil is troubling you, जर शैतान तुम्हाला त्रास देतो, God has given you authority. देवाने तुम्हाला अधिकार दिलेली In आहे. Jesus' name, येशूच्या नावात use it. त्याचा उपयोग करा. Don't go to God देवाकडे जाऊ नका and plead and beg. आणि भीक And मागायला cry. विनंती करायला रडायला. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का?
That's why I said there are many prayers. म्हणून मी तुम्हाला सांगितलं अनेक प्रकारची प्रार्थना What prayers you are praying for what आणि situation? कुठल्या परिस्थितीसाठी तुम्ही कुठली प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. There's just prayer, just sitting at the Lord's feet. आणि प्रार्थना फक्त अशी जी आहे की प्रभूच्या चरणी बसणे. I love that prayer. आणि मला ती प्रार्थना खूप आवडते. In that prayer, I don't ask Him anything. आणि प्रभूच्या चरणी बसताना मी प्रभूकडे काय मागतच नाही. Christians only know when we come to God, we come with a request. आणि ख्रिस्ती लोकांना फक्त माहिती आहे की जे आपण देवापुढे जातो आपण विनंती घेऊनच Oh जातो God, I want this. की Oh, प्रभू मला हे पाहिजे ते yes, पाहिजे. that is a prayer. होय ती एक प्रार्थना It has आहे its own rules. आणि त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे नियम But आहेत. don't you know other prayers? पण तुम्हाला एक दुसरा प्रार्थना माहिती नाही का? There are so many prayers अनेक प्रकारची प्रार्थना आहे where you can just sit at the Lord's feet. जिथे फक्त तुम्ही प्रभूच्या चरणी बसू शकत आहे Say, oh God, I love you, Lord. की हे देवा मी तुझ्यावर खूप प्रीती करतो. That's what I spend some time with Him. आणि असंच मी प्रभू बरोबर काय वेळ I tell घालवतो. Him, I have not come to ask anything. आणि मी प्रभूला सांगतो मी तुझ्या पुढे काय मागायला आलो You have नाही blessed me with आणि everything. प्रत्येक गोष्टीने तुम्हाला आशीर्वादित No, केला I don't deserve. तरी मी लायक नाही. I tell Him good things आणि मी त्याला चांगलं about गोष्टी बोलते. Himself. त्याच्या स्वतःविषयी. I know I don't deserve. आणि मला माहिती प्रभू मी लायक But नाही you're so good. पण तू इतका चांगला आहे You're really blessed. आणि तू खरोखरच मला आशीर्वादित केला. That's a prayer. आणि बघा ती एक प्रार्थना देखील आहे The Lord is so happy. आणि प्रभू इतका आनंदित You know, होतो God will send the spirit of joy. आणि प्रभू तो आनंदाचा आत्मा तुमच्यात पाठवणार Even tears come out with joy. आणि जे अश्रू देखील आनंदाने येत आहे The presence of God fills you. आणि देवाचे सानिध्य तुम्हाला भरून टाकतो. You know, many don't know these kinds of prayers. अनेक लोकांना ही प्रार्थना माहीतच नाही They don't play with rules. आणि ते नियमाने खेळतच नाही For any situation, they use any prayer. आणि कुठल्याही परिस्थितीसाठी ते कुठलाही And प्रार्थनेचा when उपयोग it करतात. doesn't work, आणि जेव्हा त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर they त्यांना say, मिळत नाही oh, God is not answering my prayer. Maybe it is not God's will. आणि ते म्हणत आहे की प्रभू माझ्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही कदाचित ही प्रभूची इच्छा You नसेल. know, I will teach you about this. आणि मी तुम्हाला ह्याच्याविषयी शिकवण You देणार know, आहे. if it be thy will that many people use in prayer, आणि जर असं अनेक लोक प्रार्थनेमध्ये उपयोग करत आहेत प्रभू जर तुझी इच्छा असेल is तर one of the greatest hindrances आणि ती सर्वात मोठी अडथळा आहे in receiving healing or blessing आणि आरोग्य किंवा आशीर्वाद प्राप्त करण्यामध्ये. that I know among God's people. आणि मला ही गोष्टी देवाच्या लोकांमध्ये खूपच प्रामाणिक आहे माहिती आहे. When you use this, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा उपयोग करत आहे you know, there is a time to use this. आणि एक वेळ आहे अशी प्रार्थनाचा उपयोग And करायला very rarely did Jesus use this. आणि क्वचितच येशूने ह्या वाक्याचा उपयोग केला आहे. He never used after that, after in the Garden of आणि Gethsemane. गेत्सेमनीच्या भागेनंतर प्रभूने अशी प्रार्थना कधीच केली नाही. And it is one of the greatest hindrances आणि ही जी प्रार्थना सर्वात मोठी अडथळे आहे to receive any healing and blessing from आणि God. देवापासून कुठला आरोग्य व आशीर्वाद प्राप्त करण्यापासून. If only the body of Christ जर फक्त ख्रिस्ताच्या शरीर can get this hindrance out of the way, आणि ते या अडथळ्याला आपल्या रस्त्यातून बाहेर काढू शकत conquer आहे this one thing, आणि ह्या एका गोष्टीवर जर त्यांनी मात केला they can have a miracle in their life. त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडू शकतो. Amen. आमेन. That's why you need to know, learn about prayer. म्हणून तुम्ही प्रार्थनाविषयी शिकले पाहिजे. Don't be proud. I am praying for 10 hours, 12 hours. That is not the thing at all. असं बोलू नका मी 10-12 तासापर्यंत प्रार्थना करत आहे ही गोष्टी मुळीच It's नाही. not the quantity. आणि प्रमाण किती आहे ही महत्वाची नाही संख्या किती आहे ही महत्वाची It's the नाही. right way you pray. आणि योग्य प्रकार प्रार्थना करायची ही महत्वाची आहे. Amen. आमेन. Okay, let's go a little further. That I will teach you about, if it be thy will, which is the greatest interest in the body of Christ. आणि जर तुझी इच्छा आहे हा जो प्रार्थना आहे हा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मोठा अडथळा आहे ह्या प्रार्थनाविषयी देखील मी तुम्हाला So, शिकवणार let आहे. us come back to Ephesians 6:18. आपण इफ्सिकरण 6:18 Pray कडे always. आणि नेहमी प्रार्थना करा. See, now, always means what kind of prayer? आणि नेहमी म्हणजे कुठल्या प्रकारची प्रार्थना Which prayer you can pray always? आणि कुठल्या प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमी करू See, there is शकतो. a kind of prayer where you can pray always. आणि अशी प्रकारची एक प्रार्थना आहे जिथे आपण नेहमी ती प्रार्थना करू शकतो. So we must know what kind of prayer there is. म्हणून आपल्याला समजून घेतले पाहिजे की असं कुठल्या प्रकारची प्रार्थना And supplication. आणि विनंती. This supplication means आणि विनवणी म्हणजे we are entreating God where we have a need.
आणि जिथे आपण देवापुढे जात आहे, जे आपल्याकडे एक गरज असतो, maybe you're interceding for someone. आणि कदाचित तुम्ही कुणासाठी मध्यस्थी करत आहे, In the Spirit आणि आत्मामध्ये means led by God's Spirit. म्हणजे देवाच्या आत्माद्वारे तुम्ही प्रेरित झाले आहे, And in accordance to God's word, आणि देवाच्या वचन अनुसार, it also includes praying in tongues. आणि त्याच्यामध्ये अन्य भाषामध्ये प्रार्थना करण्यात देखील शामिल Then आहे. it says in the same verse, perseverance आणि इथे म्हणत आहे चिकाटीपणा, means being on the alert म्हणजे तुम्ही सक्रिय असले पाहिजेत in your Christian walk. आणि तुमच्या ख्रिस्ती चालण्यामध्ये तुम्ही जागृत असले पाहिजे. It means you're so alert. म्हणजे तुम्ही इतकं जागृत Because the आहे Holy Spirit will suddenly give you a burden to pray. की पवित्र आत्मा अचानक तुम्हाला ओझं देणार प्रार्थना करायला, जर तुम्ही नेहमी जागृत आहे. If you're conscious, जर तुम्हाला जाणीव maybe आहे there is some hindrance. कदाचित काय अडचण There's आहे some planning and plotting of the devil. आणि शैतानाची काही युक्ती आहे, योजना आहे, Suddenly, Holy Spirit will lead you अचानक पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार. just to pray for some time. फक्त थोड्या क्षणासाठी तुम्ही प्रार्थना There's केली some पाहिजे. planning going on आणि शैतान काय योजना करत आहे against you. तुमच्या विरुद्ध. See, if you're not aware of all this, जर तुम्हाला ह्या गोष्टीची विवेक नाही, then you will not pray. मग तुम्ही प्रार्थना And करणार, then suddenly things happen. आणि मग ज्या गोष्टी अचानक You say, घडतो, Lord, why did this happen? आणि मग तुम्ही बोलता, प्रभू हे का घडले? See, that's why we must keep our soul clean. म्हणून आपण आपल्या प्राणाला शुद्ध ठेवले That पाहिजे, we are sensitive. जेणेकरून आम्ही संवेदनशील होतो, That Holy Spirit will lead us. की पवित्र आत्मा आपलं मार्गदर्शन करणार. I'll come to that topic. That is very important. आणि तो विषयाकडे मी येणार आहे, तो खूप Because महत्त्वाचा Holy आहे. Spirit knows everything. कारण पवित्र आत्माला प्रत्येक गोष्टी What माहिती the devil is planning and plotting. की शैतान कुठल्या गोष्टीची योजना करत आहे, युक्ती करत He, आहे, he cannot help you आणि पवित्र आत्मा तुमची मदत करू शकत नाही unless you agree, जोपर्यंत तुम्ही सहमत होत नाही, unless you want it. जोपर्यंत तुम्हाला ती पाहिजे नाही तोपर्यंत. Amen. आमेन. And wanting comes when you pray. आणि तुम्हाला तेव्हा हवं असतं जेव्हा तुम्ही प्रार्थना करतो. So when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, that means you agree त्याचा अर्थ आहे की तुम्ही सहमत आहे that God should help you. की देवाने तुमची मदत केली पाहिजे, And then help comes. आणि मग मदत किंवा सहाय्य येतं. You'll not even know तुम्हाला कळणार how देखील नाही that problem that was going to come upon की you कशी ती समस्या जी तुमच्यावर येणार होती in the spiritual realm आत्मिक जगामध्ये, has been taken care of. आणि त्याची काळजी घेतली गेली आहे. Amen. आमेन. We have this wonderful leading of God's Spirit in us. आपल्यामध्ये पवित्र आत्माचे सुंदर मार्गदर्शन आहे. Okay? So I'll come back to you more with that details. आणि ते सविस्तर घेऊन परत मी तुमच्याकडे येणार आहे. So we need to pray by rules. म्हणून आम्ही नियमाने गेलो There are पाहिजे, different kinds of prayer. आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना And we आहे, ought to take different kinds of prayer for different आणि situations. वेगवेगळ्या परिस्थितीसाठी आपण वेगवेगळ्या प्रार्थना केली And पाहिजे, know different rules of different prayers. आणि वेगवेगळ्या प्रार्थनाचे वेगवेगळे नियम आपण जाणून घेतलं पाहिजे. And there's also prayer where we can sit down like Mary who sat at the feet of Jesus. आणि अशी एक प्रार्थना देखील आहे जिथे मरियम येशूच्या चरणी बसली होती. फक्त बसणे देखील एक प्रार्थना आहे, There you don't need any professional things to be done. आणि तिथे आपल्याला काही निपुण गोष्टी करायची गरज नाही, There are no rules there. आणि तिथे काही नियम नाही, Where you just sit at the Father's feet आणि तिथे फक्त तुम्ही पिताच्या चरणी and just बसता love Him. आणि फक्त त्याच्यावर प्रीती करत There are no आहे, rules there. आणि तिथे काही नियम You लागू just नसतो. talk to Him तुम्ही freely. फक्त त्याच्याशी बोलत आहे, There's no authority and such. आणि त्या प्रार्थनेमध्ये काय अधिकार नाही, You're just talking as a child, as a son, as a daughter. आणि तुम्ही फक्त एक लेकरू म्हणून, पुत्र म्हणून, कन्या म्हणून आपल्या पिताशी बोलत Yeah, आहे, you can be very free. आणि तुम्ही खूपच मोकळे असू शकत And आहे, suddenly you'll get the joy of the Lord आणि अचानक तुमच्यावर प्रभूचा आनंद येणार. because this is a communion कारण ही एक बातचीत आहे, fellowship, संभाषण आहे, talking बोलणं आहे, between the चर्चा father आहे, and the son, father and the daughter. आणि पिता व पुत्रामध्ये आणि पिता व कन्यामध्ये. The devil cannot hinder this talk, आणि शैतान ह्या बातचीत मध्ये अडथळा घालू but he शकत नाही, doesn't like it at all. पण शैतानाला ही मुळीच आवडत He नाही, doesn't like it. आणि शैतानाला ही गोष्टी पसंत नाही. So these are the different kinds of prayers. म्हणून ही वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे. Okay, in 1 Timothy 2:1 it says, आणि 1 तिमोथी 2:1 मध्ये Paul instructs Timothy आणि पौल तिमोथीला सूचना देतो on the issue of prayer आणि प्रार्थनेच्या बाबतीमध्ये, and gives him a list. आणि त्याला एक यादी देतो. What does he say? आणि तो काय I म्हणतो, exhort therefore आणि म्हणून मी तुम्हाला बोध देतो that first of all, की प्रथम supplications, की विनंत्या, prayers, प्रार्थना, intercessions, रदबदल्या giving of thanks, व उपकार स्तुती see, be made for all men. आणि सर्व माणसांसाठी आपण So करावे. here we see the list
इथे आपण ते यादी पाहतो of some of the different kinds of prayer. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रार्थना विषय And all this he writes is in the plural. आणि तो सर्व हे बहुवचनामध्ये लिहित आहे Supplications, की विनंत्या, prayers, प्रार्थना, intercessions, रदबदल्या, giving of thanks. उपकार स्तुती, Apart from this, there's a prayer of agreement. आणि त्याच्या व्यतिरिक्त सहमतीची प्रार्थना There's a आहे. prayer of dedication, मग समर्पणाची prayer प्रार्थना of आहे. consecration, मग वेगळं होण्याची प्रार्थना आहे prophetic prayer, आणि संदेशवाणीची प्रार्थना declaration prayer, आणि घोषणाची authority प्रार्थना, prayer. अधिकाराची प्रार्थना There are so many different kinds of prayer. आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे. Do you know which prayer to pray for which situation? आणि तुम्हाला माहित आहे कुठल्या परिस्थितीसाठी तुम्ही कुठल्या प्रार्थना केली पाहिजे? You know, when one of the disciples asked Jesus, जेव्हा एका शिष्याने येशूला विचारले teach me to pray, teach us to pray. की आम्हाला प्रार्थना करायला शिकव, That means we must learn to pray. ह्याचा अर्थ आहे की आम्ही प्रार्थना करायला शिकलो पाहिजे. Never pray from a place of fear, एक भीतीच्या जागेतून कधीच प्रार्थना करू नका, but from the place of faith. पण विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा, Because that is what is prayer. कारण तीच प्रार्थना आहे. Prayer is trusting in God, आणि प्रार्थना म्हणजे प्रभूवर भरोसा करणे, agreeing with God. देवाबरोबर सहमत होणे, Then He becomes your help. आणि मग तो तुमच्या मदत होतो. Fear is offset आणि God. जे भीती आहे देवाच्या विरुद्ध आहे It doesn't connect it to God. आणि तुम्हाला देवाची जोड करत नाही, Faith connects it to God. आणि विश्वास तुमची जोड देवाबरोबर करतो. So when you start with believing, म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासाने सुरू करता, you connect yourself to God, मग तुम्ही देवाशी स्वतःला जोडत आहे and the work is done. आणि मग तुमच्यासाठी काम पूर्ण होतं. Amen. Amen. So when you don't pray correctly, म्हणून जेव्हा तुम्ही बरोबर प्रार्थना करत you'll नाही just feel your prayers are just bouncing off the wall and coming back to आणि you. तुम्हाला वाटत असेल की तुमची जी प्रार्थना आहे छप्पर पर्यंत जाते आणि परत तुम्हाला येत आहे. Amen. आमेन. So did you learn these different kinds of prayer? मग हे वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना तुम्ही शिकले का? In short, थोडक्यामध्ये communion संभाषण prayer means आणि संभाषणाची प्रार्थना म्हणजे all day, all the time you can have communion. आणि दरवेळेस तुम्ही प्रभूशी बातचीत करू शकत आहे, बोलू शकता. Anytime कधी तुम्ही you can प्रभूशी come in with God. आणि तुम्ही देवाशी बोलू शकत So आहे. this prayer can be used all times. म्हणून ही जी प्रार्थना आहे आपण सर्वदा उपयोग करू शकतो, Anytime. कधीही It's उपयोग not करू that you have to knock शकतो. असं नाही की आपल्याला दार ठोकावं लागेल or प्रभू ring the bell, I'm coming. की घंटी वाजवले प्रभू No, 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 मी no, येत आहे. no. God never slumbers or sleeps. आणि प्रभू कधी ढुलकी घेत नाही, कधी झोपी जात नाही. There is no slumber and sleep in heaven. आणि स्वर्गामध्ये काही झोप नाही, ढुलकी घेणे No. नाही. There is no darkness there. आणि स्वर्गामध्ये अंधकारच No नाही. one is going to sleep in heaven. आणि स्वर्गामध्ये कोणी झोपणार नाही. Amen. आमेन. That's why it's supernatural. म्हणून ती Okay, अलौकिक झाली. so what kind of prayer to pray? Anytime आणि कुठल्या प्रकारची प्रार्थना कधी केली or all पाहिजे time. किंवा सर्वदा आपण Pray कुठल्या without प्रकार- ceasing. निरंतर कुठली प्रार्थना केली पाहिजे. This is a prayer called communion. आणि ह्याला आपण संभाषणाशी किंवा बातचीतची प्रार्थना म्हणतो. Anytime you can talk to God. कधीही तुम्ही देवाशी He's always available. देव नेहमी उपलब्ध आहे. Amen. आमेन. Anytime you can talk. कधीही तुम्ही देवाशी बोलू शकत आहे. Supplication. विनंत्या That is lifting up your needs. म्हणजे तुमची जी गरज आहे देवापुढे ठेवणे. Intercession रदबदल्या means मध्यस्थी you're praying for others. म्हणजे तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत The आहे. spiritual warfare prayer. आणि ही आत्मिक युद्धाची प्रार्थना आहे. There are many kinds in this आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे, because your mind is the battleground. कारण तुमचं मन एक रणभूमी You आहे. resist those thoughts, bring down every thought which is contrary to God's word in Jesus' name. आणि प्रत्येक विचाराचा तुम्ही विरोध करत आहे आणि प्रत्येक जे विचार जे येशूच्या ज्ञानाच्या विरुद्ध आहे त्याला आम्ही जमीनदोस्त करतो येशूच्या This is नावात. dealing with yourself. आणि हे तुम्ही स्वतः बरोबर व्यवहार You करत आहे. bring every thought, आणि तुम्ही प्रत्येक any विचाराला thought that comes, आणि कुठला विचार जो येतो which is contrary to God's जो word, देवाच्या वचनाच्या विपरीत you आहे bring it down. तुम्ही त्याला In Jesus' खाली name. पाडतो येशूच्या See, नावात. this is spiritual warfare. ही आत्मिक युद्ध आहे. Then there's repentance and receiving forgiveness. मग एक पश्चातापची प्रार्थना आहे आणि क्षमा प्राप्त करण्याची Maybe प्रार्थना आहे. you did some sin कदाचित तुम्ही काय पाप केले असेल and then you repent आणि मग तुम्ही पश्चाताप and करता receive आणि forgiveness. क्षमा प्राप्त करतात. Amen. आमेन. Repentance shows that you don't want that
You don't like it. आणि पश्चाताप करणे म्हणजे तुम्हाला ती गोष्टी पसंत नाही. I don't want to walk the way of that sin. मला त्या पापाच्या मार्गे जायची इच्छा नाही. What is repentance? पश्चाताप म्हणजे Means काय? turning your mind, म्हणजे तुमच्या मन वळवणे, turning your way, तुमच्या मार्ग वळवणे, turning your direction. तुमच्या दिशा वळवणे. You're telling the Lord, तुम्ही प्रभूला yes सांगता, Lord, I've sinned. होय प्रभू मी You पाप know, केला. sin takes you to the direction of darkness. आणि पाप तुम्हाला अंधकाराच्या वाटेवर घेऊन जातो. Repentance means पश्चाताप म्हणजे I stop walking that way. आणि तो त्या मार्गामध्ये चालण्याचे मी बंद करतो. And then you come back to the way of God. आणि मग तुम्ही परत देवाच्या मार्गावर येता. That is repentance. आणि ती पश्चाताप You know, आहे. many didn't understand repentance. अनेक लोकांना They पश्चाताप start कळलेच to नाही. beat themselves, condemn themselves, hurt themselves, hate them. See, that is not repentance. ते स्वतःला मारायला सुरू केले, द्वेष करायला सुरू केले, स्वतःला दंडित करायला सुरू केले. ही काय पश्चाताप नाही. Repentance, you show that no, I don't want to go to that way. Yes, I fell into that way of sin, but I don't want it. पश्चाताप म्हणजे मला त्या मार्गे जायची इच्छा नाही. मी त्या पापात पडलो पण मला त्या मार्गामध्ये जायची If you कुठलीच don't इच्छा नाही. repent, then you will continue to walk in that way. आणि जर तुम्ही पश्चाताप केले नाही तर निरंतर तुम्ही त्या पापाच्या मार्गावरच And चालता. you're saying, I love this way. आणि तुम्ही म्हणत आहे मला हा मार्ग खूप पसंत I आहे have chosen this आणि मी direction. हा दिशा निवडला आहे. And you're walking that way of आणि तुम्ही darkness. त्या अंधकाराच्या मार्गावर चालला. God cannot help you there. देव तुमची तिथे मदत करू शकत No. नाही. When you repent, जेव्हा तुम्ही पश्चाताप you करता turn back तुम्ही परत वळले आहे and help is there for you. आणि मग तुमच्यासाठी मदत उपलब्ध असते. Amen. Amen. So there's also repentance, म्हणून पश्चाताप आहे, receive forgiveness, क्षमाप्राप्त करणे ही देखील आहे even forgiving others. आणि इतरांना देखील क्षमा करणे. That's what we do every day. आणि असंच आम्ही दररोज करतो. Those who have hurt us, ज्याने आम्हाला hated दुखवले, us, आमच्या द्वेष केला आहे, spoken against us, आमच्या विरुद्ध बोलले आहे, lied about us. आमच्या विरुद्ध Whatever खोटा they have बोलले done. आहे, काहीही त्यांनी केले Every असेल. day we say, दररोज आम्ही बोलतो, Father, I forgive them पिता आम्ही त्यांना क्षमा करतो and bless them. आणि त्यांना आशीर्वाद See, देतो. add one more. अजून एक गोष्टी जोडा, I forgive them मी त्यांना क्षमा करतो and bless them. आणि त्यांना आशीर्वाद See, देतो. vengeance belongs to God. बघा, सूड घेणे प्रभूचा आहे God has not told us to take revenge. आणि प्रभूने आपल्याला सूड घेण्यासाठी सांगितले Leave नाही. it to God. देवाच्या हाती ती You पद्धत just आहे. forgive that person. तुम्ही फक्त त्या व्यक्तीला क्षमा करा. Amen. God will take care. You देव don't त्याची worry. काळजी घेणार, तुम्ही चिंता करू नका. Okay, and so you'll be free. मग तुम्ही स्वतंत्र होणार, You'll be free. तुम्ही मुक्त होणार The love will start functioning again. आणि परत प्रीती काम करायला सुरू If you करा. don't forgive, जर तुम्ही क्षमा केले नाही, you're making your heart hard, तुम्ही तुमच्या हृदयाला कठोर बनवत आहे rigid. आणि त्याला एकदम कडक You'll बनवत be आहे. losing your sensitivity to Holy Spirit. मग तुम्ही पवित्र आत्माकडे जे संवेदनशील आहे ते गमावणार. So the best way is forgive, forget. आणि उत्तम मार्ग आहे तुम्ही क्षमा करा आणि विसरून जा. Yeah, okay. 10 minutes more. We'll just finish up fast. Okay. Then there's by faith you put on the armor of God. आणि विश्वासाने तुम्ही देवाच्या शस्त्र सामग्री धारण करता That all comes in the spiritual warfare prayer. आणि ते आत्मिक युद्धाची प्रार्थनामध्ये येतो. Then there's the binding and loosing. आणि एक बांधणे आणि मोकळे This करणे is प्रार्थना very आहे. powerful prayer. आणि ही खूपच सामर्थ्यशाली प्रार्थना This आहे. is the prayer of this time. आणि ही बांधणे व मोकळे करणे ह्या वेळेची प्रार्थना But there's आहे. a great error in this prayer. पण ह्या प्रार्थनामध्ये महान चूक आहे, In गलती आहे. most of the body of Christ, आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेक लोक ही, गलती करत they आहेत. were binding the devil. ते शैतानाला बांधत होते, But that is not the revelation. पण ही काय प्रकटीकरण नाही. No, 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 no. नाही. One day I'll teach you in depth. एक दिवस मी तुम्हाला सविस्तर मध्ये Because शिकवणार. this prayer of binding and loosing, कारण ही बांधणे व मोकळे करण्याची जी if you प्रार्थना आहे, don't know, जर तुम्हाला माहिती नाही, then you will bind wrong things. मग तुम्ही चुकीच्या गोष्टींना बांधणार. You will be shocked when I say some things now about this. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मी या प्रार्थनेविषयी काय बोलेल ते. Because I don't want to go there, it will take a long time. मला तिथे जायचं नाही, नाहीतर खूप वेळ लागेल. But this is a very powerful prayer. पण ही खूपच सामर्थ्यशाली प्रार्थना. If you know this, जर तुम्हाला ही माहिती you आहे, will be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. Amen. See, if you are skipping this, जर तुम्ही ह्याला टाळत आहे and if you think your binding is the binding the devil, आणि जर तुम्हाला वाटत आहे तुम्ही शैतानाला बांधत आहे, you don't have to. तुम्हाला बांधायची काय गरजच The नाही. devil is already lost. आणि शैतान तर आधीच पराभूत आहे Jesus defeated him totally. आणि येशूने त्याला आधीच पराभूत केला आहे. Amen. आमेन. It is not that at all. आणि ती मुळीच नाही.
Many people are using this prayer for wrong things. अनेक लोक ह्या बांधण्याची प्रार्थना चुकीच गोष्टीसाठी उपयोग करत आहे. Once you know the truth, एकदा तुम्हाला सत्य you will be कळेल shocked at what you were doing for so many years. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतका वर्षापर्यंत तुम्ही काय बांधत होते. Then there's a prayer of agreement. मग संमतीची प्रार्थना आहे Prayer of agreement could be in the church, आणि संमतीची प्रार्थना मंडळीमध्ये where असू शकते. unitedly everyone is agreeing, जिथे एकत्र होऊन सर्व लोक सहमत होत or आहे individually, किंवा वैयक्तिकरित्या when you agree with the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाबरोबर सहमत होता you open the grace blessings over your life. आणि तुम्ही कृपेचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर उघडकीस See, करता in the grace blessing is all the blessings of God. आणि कृपेच्या आशीर्वादामध्ये देवाचे सर्व आशीर्वाद Those आहेत blessings are in His grace. आणि ते सर्व आशीर्वाद त्याच्या It कृपेमध्ये is आहेत just waiting. आणि फक्त ती वाट पाहत आहे God will not go against your will. आणि देव तुमच्या इच्छाच्या विरुद्ध जाणार नाही No. नाही You have to agree with your will. तुम्ही तुमच्या इच्छा बरोबर सहमत झाली And when पाहिजे there's agreement with your will with God's will, आणि जेव्हा तुमच्या इच्छा देवाच्या इच्छा बरोबर सहमत होतो you see the blessing. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो See, this is a prayer of agreement. आणि ही सहमतीची Very प्रार्थना powerful prayer. खूपच सामर्थ्यशाली Then प्रार्थना there's watch and pray. आणि मग आहे जागृत असून प्रार्थना You करणे know, you're watchful. आणि तुम्ही जागृत आहे Amen. आमेन Always be watchful. आणि नेहमी तुम्ही Be जागृत alert. असा आणि तुम्ही सक्रिय असा Maybe चपळ असा Holy Spirit just leads you. Just praise Him. आणि पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो फक्त त्याची स्तुती करा Just yes, praise Lord. फक्त प्रभूची Hallelujah. स्तुती Glory करा. to God. Glory to Jesus. हालेलुया देवाला गौरव देतो स्तुती Praise देतो you, Father. Praise you. स्तुती देतो पिता Amen. See, Amen. there's some reason. आणि काय कारण Because असेल praise and worship is the most powerful weapon against the devil. कारण स्तुती व आराधना शैतानाच्या विरुद्ध खूप सामर्थ्यशाली शस्त्र Let me आहे. give you one revelation. आणि तुम्हाला एक प्रकटीकरण देतो. Why Satan and the demons hate praise and worship? आणि शैतान व दुरात्मे स्तुती व आराधनाच्या का द्वेष करत You आहे know why? तुम्हाला माहितीये का Because Satan was the worship leader, कारण शैतान आराधनाच्या पुढारी होता not Michael, आणि मिखाईल नाही not Gabriel. गेब्रियल नाही Michael is the head of warfare. आणि जो मिखाईल आहे तो युद्धाचा मुख्य देवदूत आहे Gabriel is a messenger आणि angel. गेब्रियल जो आहे तो दूत देणारा स्वर्गदूत आहे But Lucifer पण जो लुसिफर was आहे the leader of worship. पण तो आराधनाच्या पुढारी होता लुसिफर That's why those who were under him, म्हणून जे लुसिफरच्या खाली होते he took that 1/3 त्यांनी ते एक तृतीयांश देवदूतांना घेतले because they were all under him. कारण ते सर्व देवदूत त्याच्या खाली Like in होते. the church, you see, आणि जसं तुम्ही मंडळीमध्ये पाहता when there's a leader, जेव्हा एक पुढारी and असतो when the leader leaves, जेव्हा पुढारी सोडून जातो many leave with that leader, आणि अनेक लोक त्या पुढारीच्या मागे निघून जातात leaving that pastor, leaving that church. आणि त्या पाळकाला सोडून देतात मंडळीला देखील सोडून देतात In the same way, तसंच the प्रकारे Lucifer played that game. आणि लुसिफरने तसंच खेळ खेळला Those who were under him, जे त्याच्या खाली होते he took them लुसिफरने त्यांना घेऊन गेला and they followed the leader. आणि त्यांनी आपल्या पुढारीचे Now अनुकरण let me केलं. come to the revelation आता मी part. प्रकटीकरणाच्या भागात येतो Since he was the worship leader there, तो आराधनाच्या पुढारी होता स्वर्गामध्ये म्हणून and when this is what Holy Spirit told, आणि असं पवित्र आत्म्याने when म्हटलं, you worship, जेव्हा तुम्ही उपासना करतात you displace him. मग तुम्ही त्याला जागा देत नाही त्याला बदलून टाकतात And you become the worship person. आणि तुम्ही त्याची जागा घेता आणि तुम्ही आराधनाच्या पुढारी होतात By worshiping, you show that you have replaced him. आणि उपासना करून तुम्ही दाखवताय की त्याच्या जागा तुम्ही घेतली He आहे doesn't like it त्याला ती पसंतच नाही because that was his place. कारण ती जागा शैतानाची होती That was his आणि place. तो त्याची जागा He होती doesn't want anyone to take that आणि place. त्याची इच्छा नाही की कोणी त्याच्या आराधनाची जागा So when घेतली you पाहिजे. praise him, म्हणून जेव्हा तुम्ही देवाची स्तुती करता he sees it that way. आणि तो अशा प्रकारे बघतो That these people have taken my place. की ह्या लोकांनी माझी जागा घेतली आहे Amen. आमेन It's a little bit revelation I gave you. आणि Okay. थोडंसं Because I have to प्रकटीकरण close, दिलं. that's why I've just finished it there. आणि मला समाप्त करायचं आहे म्हणून तिथेच मी थांबले There's the prayer of thanksgiving, आणि उपकार स्तुतीची एक प्रार्थना आहे where you count the blessings and name them one by one. जिथे तुम्ही सर्व आशीर्वादाला मोजत आहे आणि त्याला एक एक करून नाव देत Thank आहे you, Father, for the healing. आणि आरोग्यासाठी धन्यवाद Thank you पिता. for the blessing. आशीर्वादासाठी Thank you धन्यवाद for my husband. माझ्या पतीसाठी Thank you for धन्यवाद my wife. माझ्या पत्नीसाठी Thank you for धन्यवाद my children. माझ्या लेकरांसाठी See, धन्यवाद you thank the Lord
आपण प्रभूला धन्यवाद You देतो name it one by one and thank Him. आणि एक एक नाव घेऊन आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. There is no प्रत्येक asking आशीर्वाद there at all. तिथे मुळीच मागणं There is नाही no crying, begging, pleading. आणि तिथे रडणे नाही, विनंती नाही, भीक मागणे You नाही. know, if you're only asking, praying, crying, pleading for yourself, आणि जर फक्त तुम्ही रडत आहे, भीक मागत आहे, विनंती करत आहे स्वतःसाठी, your focus will be yourself. मग तुमचे लक्ष फक्त तुमच्यावरच असेल. I'm not saying don't plead and ask. आणि बोलत नाही की विनंती करू But if नका, मागू all your नका. prayer is that, पण तुमची संपूर्ण प्रार्थना जर हीच आहे, then your focus becomes you. मग तुमचे लक्ष फक्त तुम्ही स्वयं होता. But when you use other prayers, पण जेव्हा तुम्ही इतर प्रार्थनांचे उपयोग करत you're आहे, balancing yourself. तुम्ही स्वतःला संतुलित करत Your आहे focus is going on towards God. आणि तुमचे जे लक्ष आहे, केंद्र आहे, प्रभूकडे You जाते. don't become selfish. तुम्ही स्वार्थी होत नाही. Amen. आमेन. Hello. Now we don't have time, others I would have shown you more and more things. आणि आपल्याकडे वेळ नाही ना, तर तुम्हाला अधिक व अधिक गोष्टी दाखवल्या Yeah, असतात. but we will continue if God wills. आणि जर देवाची इच्छा आहे तर आम्ही हा विषय But चालू have you करू. seen it today? पण आज तुम्ही पाहिले आहे का There are so many different kinds of prayer की किती वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना and so many different rules. आणि किती वेगवेगळे नियम आहे. Amen. आमेन. Every prayer is different. प्रत्येक प्रार्थना वेगळी आहे. You must know what prayer to use in what situation, आणि तुम्हाला माहिती पडले पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही and कुठल्या you must प्रार्थनेचा know उपयोग the केला rule पाहिजे of that prayer. आणि त्या प्रार्थनेचे नियम तुम्हाला कळले Means पाहिजे. revelation म्हणजे प्रकटीकरण. for that prayer. त्या प्रार्थनेसाठी प्रकटीकरण काय आहे. If you don't know that, जर तुम्हाला ती माहिती नाही, then you will not benefit at all. मग तुम्हाला मुळीच फायदा होणार. It's not just praying, फक्त प्रार्थना करणे just नाही, praying to pray. फक्त प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करतो. Why do we pray? आपण का प्रार्थना No, I करतो. just pray to pray. फक्त प्रार्थना करण्यासाठीच प्रार्थना That is करतो the wrong answer. आणि ते चुकीचं उत्तर आहे. Okay, did you understand this? तुम्हाला इथपर्यंत कळले का. If you're blessed, जर तुम्ही आशीर्वादित आहे do write the amen. आणि तिथे आमेन लिहा Yeah, and I will take you more deeper into prayer. आणि प्रार्थनामध्ये अधिक सविस्तर मध्ये You know, मी there are तुम्हाला घेऊन many, जाणार. you know, that's why you hear that person who has revelation. आणि तुम्ही त्या व्यक्तीचे ऐका ज्याला प्रकटीकरण आहे. Otherwise, someone will take you to the old. नाहीतर कोणीतरी तुम्हाला जुना करारात घेऊन In जाणार. this new time, आणि या नवीन काळामध्ये there's much powerful work to be done. आणि खूपच सामर्थ्यशाली काम आहे And आपल्याला there's the करायला. time of acceleration आणि ही वेळेची लवकर जाणारीची वेळ आहे for things to happen quickly. की गोष्टी तत्परतेने झाली पाहिजे. म्हणून You need to have revelation तुम्हाला प्रकटीकरण पाहिजे of different kind of prayer during this time. आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना ह्या वेळेमध्ये तुम्हाला प्रकटीकरणाची गरज आहे. Amen. आमेन. Okay. If you're blessed, you can give out your tithes, your offerings, whatever it is. जर तुम्ही आशीर्वादित आहे तर तुम्ही तुमच्या दशमांश देऊ शकत आहे, दान अर्पण देऊ शकत आहे, प्लेज देऊ शकत आहे. काही जे तुम्हाला द्यायचं आहे देवाच्या राज्यासाठी तुम्ही देऊ शकत आहे. आणि आमचं UPI ID आहे jesus@UCO Bank. ते देखील तुम्ही देऊ शकत आहे. Okay. So I believe you're blessed. माझा विश्वास आहे तुम्ही आशीर्वादित झाले आहे आजच्या वचनाने. Yeah, you can write your comments. आणि तुम्ही तुमच्या कमेंट्स लिहू शकत आहे. You know, you can see that board. आणि तुम्ही मागे ते पाठी पाहू शकत आहे. You know, how many years back? About 10 years back, 10 to 15 years back, आणि 10 ते 15 वर्ष पूर्वी I wrote all that. आणि मी हे सर्व लिहिले Can आहे. you see that board? तुम्ही ते पाठी बघू शकत आहे. This is my prayer room. आणि माझी प्रार्थनाची खोली आहे. Now I don't need that board. आता मला ती प्रार्थना Because पाठीची गरज नाही. I have by-hearted all that. कारण मी ते सर्व आता तोंडपाठ केला आहे. I've written everyone's name there. आणि प्रत्येक लोकांचे नाव लिहिले आहे. And we pray daily. आम्ही दररोज प्रार्थना करतो. I didn't keep there to show you. आणि तुम्हाला ते दाखवण्यासाठी ठेवले It was नाही. always there. ती नेहमी तिथे But since it is seen now, I have to tell you पण that. आता मागून तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर म्हणून मी तुम्हाला But I'm सांगत not आहे. just saying, oh, my prayer is with you. मी असं Huh? बोलत नाही की माझ्या प्रार्थना तुमच्या बरोबर Like many आहे. people say, जसं अनेक लोक बोलत आहे my prayer is with you. की माझ्या प्रार्थना तुझ्या But बरोबर if you आहे. ask them, पण जर तुम्ही त्यांना do you विचारले pray मी प्रार्थना करत आहे का for me? माझ्यासाठी They say, no, we are just saying like that. आणि ते बोलणार आम्ही असं We बोलण्यासाठी are not doing बोलतो. that. आम्ही तसं करत नाही. See that board, we are praying daily. आणि मागे बघा आम्ही
रोज तुमच्यासाठी प्रार्थना We करत take आहे. prayer very, very seriously. आम्ही प्रार्थनेला खूप गंभीरतेने घेतो. Amen. Amen. We are praying for all our church people आमच्या सर्व मंडळीच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो daily. दररोज. And we are praying together for nearly more than 30 years. आणि 30 वर्षापेक्षा अधिक झाले आम्ही एकत्रित प्रार्थना करत आहोत. Amen. Prayer is very powerful. प्रार्थना खूपच You सामर्थ्यशाली know, आहे. husband, wives, you need to pray daily. आणि पती पत्नीनं तुम्ही रोज प्रार्थना केले पाहिजे. Don't fight at home. आणि घरी तुम्ही भांडू You नका. know, never have strife. आणि तंटा किंवा भांडण You know, घरी करू नका. during these times, आणि ह्या काळामध्ये don't fight at home. आणि घरी तुम्ही भांडू नका. Husband, wife, don't fight. पती पत्नी भांडू नका. Children, don't fight with one another. आणि लेकरांना एकमेकांबरोबर लढाई करू Don't नका. have strife at all in your आणि home. तुमच्या घरामध्ये मुळीच भांडण ठेवू You नका. know, in many homes it is considered normal. आणि अनेक घरांमध्ये भांडण ही सामान्य गोष्टी समजली Many गेली. have come from that kind of background. अनेक लोक अशा प्रकारच्या पार्श्वभूमीतून But you आले. know, this strife can destroy your family. पण तुम्हाला माहिती आहे, ही जी भांडण आहे तुमच्या कुटुंबाचा नाश करू शकतो. Read James 3:16. आणि याकूब 3:16 It says वाचा. very clearly, आणि तिथे स्पष्टपणे where there's लिहितात, envy and strife, जिथे मत्सर आहे व तंटा आहे there is confusion तिथे गोंधळ आहे. and every evil, आणि प्रत्येक प्रकारची कुकर्म आहे. every kind of evil. आणि प्रत्येक प्रकारची कुकर्म आहे, दुष्टपणा आहे. It's not one. आणि एक नाही, Anger राग and fight आणि भांडण will destroy you and your family. आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा नाश करू शकतो. You know, one day I'll teach you about that too. आणि एक दिवस मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी देखील शिकवण देणार आहे. Okay, we don't have much time, but praise God. We love you all, प्रभूची स्तुती असो, आम्ही तुम्हाला सर्वांना and प्रेरित share this करतो. message आणि हा संदेश because तुम्ही there are share so करा. many Christians कारण असं अनेक ख्रिस्ती आहे who don't know this different kinds of prayer. ज्यांना ही वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थनाच माहिती And नाही. I'll teach you one by one. आणि एक एक करून मी तुम्हाला शिकवणार Even आहे. the latest kind of prayer, आणि आत्ताची जी हल्लीची जी which प्रार्थना is the आहे most powerful. जी खूपच सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Wait for this prayer आणि teaching. ह्या प्रार्थनेच्या शिकवण्यासाठी तुम्ही वाट You know, because this is the now time, कारण ही आताची the वेळ आहे kingdom age. आणि राज्याची We युगाची have वेळ आहे. entered into the kingdom age. आम्ही राज्याच्या युगामध्ये प्रवेश So केला the आहे. old kind of revelation won't work. म्हणून जुन्या प्रकारची प्रकटीकरण तर काम करणार नाही. Moses had to be prepared 40 years. आणि मोशेला 40 वर्ष तयारी करावी लागली. That is not the now time. आणि ती आताची काळ नाही. Things वेळ will आहे. happen quickly. आणि गोष्टी तत्परतेने झाले पाहिजे. Amen. Let's pray now. चला आपण Is प्रार्थना anything करू. you want me to pray for specifically? If you have any request, you can put that in your comment box. आणि विशेष करून तुम्हाला काय प्रार्थनेची विनंती आहे, तुम्ही प्रार्थनाचे कमेंट बॉक्स मध्ये घालू शकत आहे. I know many having many problems due to this virus. अनेक लोकांना या विषाणूमुळे खूप समस्या आहे. I'm hearing daily. आणि मी रोज ऐकत आहे. I cannot get sleep at night. Many have died. Many are facing this kind of problems. अनेक लोक मरण पावले, अनेक लोक अशा प्रकारची Many समस्याचे leaders सामना. have gone home. अनेक पुढारी घरी गेले आहे. But that's why I want to tell you. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, Take the spiritual life seriously. तुमचे आत्मिक जे जीवन आहे त्याला गंभीरतेने घ्या. Amen. आमेन. That past, leave it alone. आणि भूतकाळला सोडून द्या. Where we neglected the church, जिथे आम्ही मंडळीच्या neglected the दुर्लक्ष, word of God, देवाच्या वचनाचं दुर्लक्ष neglected केलं, prayer, प्रार्थनाचं दुर्लक्ष you know, केलं, spoke against the church, मंडळीच्या which विरुद्ध is the बोलले, body of जो Christ, ख्रिस्ताचे शरीर the आहे most closest to God's heart, आणि देवाच्या हृदयाच्या खूप जवळ आहे who is bought by the blood of Jesus. आणि जे येशूच्या रक्ताने विकत Now, घेतली आहे leave मंडळी. that old behind. आणि त्या जुन्याला मागे सोडा. Amen. Amen. Become faithful. विश्वासू व्हा. When the church opens up, ज्या मंडळी see उघडणार, that everyone comes running. बघा की प्रत्येक लोक धावत पडत मंडळीकडे Amen. येत आहे. And become faithful, आणि विश्वासू become व्हा, dedicated, समर्पित व्हा. having learned many lessons. आणि आम्ही अनेक धडा शिकला आहे म्हणून. Amen. आमेन. Take different works in the church. आणि वेगवेगळं काम घ्या तुम्ही Become a मंडळीमध्ये. cell leader. एक सेल लीडर Start व्हा. working for the Lord आणि now. प्रभूसाठी आता काम करायला सुरू Amen. करा. Forgive and forget everything of the past. आणि भूतकाळला विसरून जा, क्षमा करा, Come back to the Lord. प्रभूकडे परत या. Amen. आमेन. Okay. Father, I want to thank you for all these wonderful saints. तिथे सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. They have come online. आणि ते ऑनलाईन आले They आहेत heard the word of God. आणि ते देवाचे वचन And they ऐकले are so blessed. आणि ते इतका आशीर्वादित We झाले. thank you for your word आणि तुझ्या वचनासाठी धन्यवाद that देतो, ministers cleansing, जो शुद्धीकरण द्वारे आपली सेवा करतो, washing,
आपल्याला धुवून टाकतो, healing, आरोग्य देतो, deliverance. सुटका देतो, It separates us from darkness, आम्हाला अंधकारापासून वेगळा करतो, sanctifies us, आम्हाला पवित्र brings करतो us close to आणि God, आपल्याला देवाच्या जवळ आणतो brings in faith, आणि विश्वास घेऊन येतो removes doubt and fear. आणि शंका व भीती काढून We टाकतो. believe this. आम्ही ह्या गोष्टीवर विश्वास Thank you, करतो. Father. Father, now I want to pray for healing. पिता, आता आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. For those who are having fear, ज्या लोकांच्या मनात भीती आहे for those who are having anxiety, आणि ज्या लोकांच्या मनात कळकळ आहे you said in the word, आणि तुम्ही वचनात सांगितले do not fear. भिऊ नका, You also said in the word, आणि तुम्ही वचनात हे do देखील not सांगितले. be anxious about anything, आणि कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but pray. पण प्रार्थना. Thank you, Father. Thank you, Father, धन्यवाद पिता, for this धन्यवाद word of पिता. encouragement. या प्रोत्साहनाच्या शब्दासाठी I rebuke every sickness and disease. प्रत्येक आजार व रोगाला धमकावतो, Be gone from their life. निघता हो त्यांच्या In जीवनामधून Jesus' name. येशूच्या नावात. Every fear, प्रत्येक भीती, anxiety, कळकळ which is not from God. जो देवापासून नाही, So we have power. म्हणून आमच्याकडे So I सामर्थ्य आहे. rebuke it. म्हणून त्याला धमकावतो, Leave them now. सोड त्यांना आता In Jesus' name. येशूच्या नावात. I declare peace in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये मी शांतीची घोषणा In करतो Jesus' name. येशूच्या नावात. Now, those who don't get proper sleep, आणि ज्या लोकांना चांगलं झोप येत नाही, declare घोषणा करा the word of God. आणि देवाचे वचन Say this. आणि हे बोला. The Bible says, आणि शास्त्र म्हणत आहे, God gives His beloved good sleep. प्रभू त्याच्या प्रियजनांना चांगलं झोप देतो. So I believe, म्हणून मी विश्वास as a करतो believer in Jesus आणि Christ, विश्वासू जो मी येशू ख्रिस्तामध्ये आहे म्हणून I will have good sleep. मला चांगलं झोप मिळेल In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. See, you're agreeing with the word. आणि तुम्ही वचनाबरोबर सहमत आहे And the word is able to minister to you. आणि वचन तुमची सेवा करायला समर्थ आहे. If you don't agree with the word, जर तुम्ही वचनाबरोबर सहमत नाही, then the word remains there. मग वचन तिथेच राहतो. But if you want the word to minister to you, जर तुमची इच्छा आहे की वचनाने तुमची सेवा केली पाहिजे, you must believe in the word. तुम्ही वचनावरच विश्वास Say केला yes पाहिजे. to that word. आणि त्या वचनाला होय How do म्हटले we पाहिजे. do that? आपण ते कसं We करतो? take the word, आणि same word. आम्ही ते वचन घेतो We declare what the word says. आणि जो वचन बोलतो तसंच आम्ही घोषणा करतो And it brings good sleep. आणि तोच वचन आपल्याला चांगलं झोप देतो. Amen. Amen. So when you're sleeping, म्हणून जेव्हा तुम्ही झोपी जात आहे, thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू After I've येशू. declared that word, आणि तो वचन मी घोषित केल्यानंतर you say that. तुम्ही बोला, Thank you, Lord. धन्यवाद Now I प्रभू, will have good sleep आता मला चांगलं झोप येईल because I agree with the word. कारण मी वचनाबरोबर And the सहमत word is आहे working in my life. आणि वचन माझ्या जीवनात काम करत आहे. Amen. आमेन. Father, I pray, पिता, प्रार्थना करतो, I declare मी घोषणा करतो good sleep, चांगलं झोपेची, peaceful ही sleep शांतिमय झोपेची in Jesus' name. येशूच्या नावात. Father, I declare peace in their homes, पिता, मी त्यांच्या घरामध्ये शांतीची joy and happiness in their homes. आनंद आणि सुख त्यांच्या घरामध्ये घोषणा declare करतो. मी no घोषित करतो sickness, कुठलाही no आजार, virus कुठलाही विषाणू will come near their dwelling त्यांच्या तंबूजवळ येणार नाही in Jesus' name. येशूच्या नावात. Let their families be protected. त्यांच्या कुटुंब सुरक्षित असू Let द्या, the children be protected लेकरे सुरक्षित असू द्या in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay. I'm so happy to meet you. आणि परत तुम्हाला भेटायला मला Do फार share आनंद this वाटत message. आहे. हा संदेश तुम्ही नक्की You know, शेअर there are करा. many in the body of Christ अनेक लोक आहे ख्रिस्ताच्या who, शरीरामध्ये who need this revelation. ज्यांना ही प्रकटीकरण पाहिजे. You have your own circle. तुमच्याकडे आपलं स्वतःचे वर्तुळ आहे Send it to them. आणि त्यांच्याकडे हा संदेश पाठवा. When you bless someone, जेव्हा तुम्ही कुणाला आशीर्वाद you देतो, open up to receive blessing. मग तुम्ही उघडकीस असतात And आशीर्वाद the प्राप्त. best way to be blessed आणि उत्तम प्रकारे आशीर्वादित व्हायला is sharing the word of heaven. आणि ती आहे स्वर्गाच्या वचन. जर जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा, That's the best way आणि ती सर्वात उत्तम मार्ग to आहे be blessed. आशीर्वादित व्हायला. Amen. आमेन. That's what Paul says. असंच पॉल I म्हणत have आहे, come मी आलो आहे, with the blessings of Jesus Christ मी येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद घेऊन आलो to आहे the gospel. आणि स्वार्थाद्वारे. Amen. When you share the message, you are blessed. जेव्हा तुम्ही संदेश शेअर करत आहे तेव्हा तुम्ही आशीर्वाद Thank you देता. so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी We love you. खूप खूप धन्यवाद. आम्ही तुमच्यावर प्रीती We करतो. pray for you daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Don't fear. भिऊ नका, Be happy. आनंदित Be व्हा, joyful. हर्षित व्हा. These things will not touch you. आणि ही गोष्टी तुम्हाला हात लावणारच नाही. Amen. आमेन. Thank you. धन्यवाद.